राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली होती आणि आता भांडारकर संस्थेनं त्यांचा जो राजीनामा आहे तो स्वीकारलेला आहे। राहुल सोलापूरकरांकडून विश्वस्त पदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडनं। नितीन, काय अधिकची माहिती आहे? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे राहुल सोलापूरकर हे ट्रस्टी होते, सदस्य होते आणि त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। तिथल्या कर्मचाऱ्यांनी आणि मराठा आंदोलकांनी ही मागणी केलेली होती की संस्थेच्या सदस्य पदावरून, ट्रस्टी पदावरून त्यांना हटवलं जावं आणि त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि संस्थेने तो स्वीकारलेला आहे। त्यामुळे एका वादावर पडता पडला। पण दुसरीकडे राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे विधान केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली। मात्र पुण्यातलं त्यांच्या घराच्या परिसरातलं जे वातावरण आहे ते अजूनही तणावपूर्ण आहे। मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्या घराच्या बाहेर आज देखील लावण्यात आलेला आहे। राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितल्यानंतर देखील हा वाद सुरूच आहे। मात्र दुसरीकडे त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही प्रतिष्ठित संस्था आहे, त्याच्या सदस्य पदाचा, ट्रस्टी पदाचा राजीनामा दिलेला आहे। निश्चित, नक्कीच धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।